Good morning. Myself S.M. Rane, lecturer computer department. आज आपण पाहणार आहोत फंडामेंटल ऑफ ICT या सब्जेक्टचा सिलेबस. कोर्स कोड आहे 22,001. तर या सब्जेक्टमध्ये तुम्हाला बेसिक्स ऑफ कम्प्युटर पूर्ण याच्यामध्ये तुम्हाला माहिती मिळणार आहे. तर याच्यामध्ये काय असणार आहे, तर कम्प्युटर तुम्ही कसा यूज करायचा, कम्प्युटरचे पार्ट्स कोणकोणते आहेत, इनपुट डिव्हाइसेस कोणकोणते आहेत, आउटपुट डिव्हाइसेस कोणकोणते आहेत, त्याचबरोबर तुम्ही एक्सेल असेल, पॉवर पॉईंट असेल, वर्ड फाईल असेल, त्याच्यामध्ये फाईल कशी क्रिएट करायची किंवा कशी शेअर करायची किंवा कशी कॉपी करायची, कशी कट करायची, ही सगळी बेसिक डिटेल्स या कोर्समध्ये असणार आहेत. आणि हा टोटली तुम्हाला प्रॅक्टिकल सब्जेक्ट आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये पॉईंट नंबर 4 टीचिंग आणि एक्झामिनेशन स्कीममध्ये दिलेला आहे. पहा, तुम्हाला वीकली 2 लेक्चर्स 2 प्रॅक्टिकल्स असतील आणि याच्यामध्ये प्रॅक्टिकलमध्ये एंड सेमिस्टर एक्झाम 25 मार्चची असेल आणि प्रॅक्टिकल 25 मार्चचा असेल. ठीक आहे. टोटल 50 मार्कसाठी हा सब्जेक्ट आहे. तर हा सब्जेक्ट शिकत असताना त्यातून तुम्हाला काय काय मिळालं पाहिजे, दॅट मीन्स कोर्स आउटकम्स. पॉईंट नंबर 3 कोर्स आउटकम्स. हा सब्जेक्ट शिकत असताना आपल्याला काही पॉईंट्स त्यातून काय काय नॉलेज घ्यायचं आहे. तर फर्स्ट म्हणजे हाऊ टू यूज कम्प्युटर सिस्टम अँड इट्स पेरिफेरल्स. कम्प्युटर सिस्टम कसा यूज करायचा आणि त्याचे कोणकोणते पेरिफेरल्स आहेत. देन कोर्स आउटकम्स मधला बी पॉईंट आहे प्रिपेअर बिझनेस डॉक्युमेंट युजिंग वर्ड प्रोसेसिंग टूल्स. म्हणजे काय तुम्हाला डॉक्युमेंट्स प्रिपेअर करायचे आहेत, प्रोजेक्ट रिपोर्ट वगैरे आहेत, हे सगळं त्याच्यामध्ये आलं. तुम्हाला वर्ड प्रोसेसरचा यूज करून ते पाहायचं आहे. देन थर्ड वन म्हणजे इंटरप्रिट डेटा अँड रिप्रेझेंट इट्स ग्राफिकल युजिंग स्प्रेडशीट. फोर्थ वन प्रिपेअर प्रोफेशनल प्रेझेंटेशन कशी बनवायची आहेत, पॉवर पॉईंट हे पाहायचं आहे त्याच्यामध्ये. आणि यूज डिफरंट टाईप्स ऑफ वेब ब्राउझर्स. वेगवेगळे वेब ब्राउझर्स आपल्याला पाहायचे आहेत. ठीक आहे. तर हे सगळं पाहून झाल्यानंतर आपण काय करतोय, वन बाय वन प्रॅक्टिकल एक्झिक्युशन करतो. टोटल 20 प्रॅक्टिकल्स आहेत तुम्हाला. तर कोणकोणते प्रॅक्टिकल्स तुम्हाला पाहायचे आहेत बघा याच्यामध्ये. तर फर्स्ट प्रॅक्टिकल आहे आयडेंटिफाय व्हेरियस इनपुट आउटपुट डिव्हाइसेस कनेक्शन अँड पेरिफेरल ऑफ कम्प्युटर सिस्टीम. म्हणजे इनपुट डिव्हाइसेस कोणकोणते आहेत कम्प्युटरचे, आउटपुट डिव्हाइस कोणकोणते आहेत, त्याचं कनेक्शन कसं एस्टॅब्लिश करणार, वेगवेगळे पेरिफेरल्स आहेत ते डिव्हाइसला कसे कनेक्ट करणार, हे आपण सगळं प्रॅक्टिकल नंबर 1 मध्ये पाहतोय. देन प्रॅक्टिकल सेकंड जे आहे ते मॅनेज फाईल्स अँड फोल्डर्स. त्याच्यामध्ये क्रिएट, कॉपी, रिनेम, डिलीट, मूव्ह फाईल्स अँड फोल्डर्स. म्हणजे एखादी फाईल कशी क्रिएट करायची किंवा कशी काय म्हणतो आपण कॉपी कशी करायची किंवा रिनेम कशी करायची, हे सगळं आपण सेकंड प्रॅक्टिकलमध्ये पाहणार आहोत. तर थर्ड प्रॅक्टिकल वर्ड प्रोसेसिंग वरती आहे. त्याच्यामध्ये काय करतोय आपण, क्रिएट, एडिट अँड सेव्ह डॉक्युमेंट. डॉक्युमेंट कसं क्रिएट करायचं, एडिट कसं करायचं, डेटा कसा फिलअप करायचा आणि ते डॉक्युमेंट सेव्ह कसं करायचं, हे आपण थर्ड प्रॅक्टिकलमध्ये पाहणार आहोत. देन फोर्थ प्रॅक्टिकल तुमचा आहे यूज बुलेट्स, नंबर्स, पेज फॉर्मॅटिंग. ठीक आहे. हे सगळं आपल्याला प्रॅक्टिकली करून बघायचं आहे. खूप सोप्या कन्सेप्ट आहेत. एकदा वर्ड पेज ओपन केलात की त्याच्यामध्ये बुलेट्स कसे इन्सर्ट करायचे, किंवा नंबर कसे, पेज फॉर्मॅटिंग कसं करायचं, हे सगळं आपण प्रॅक्टिकल ओरिएंटेड आहे. ICT हा टोटली तुमचा प्रॅक्टिकल ओरिएंटेड आहे. म्हणजे कम्प्युटर रिलेटेड सब्जेक्ट आहे. त्याच्यामध्ये कम्प्युटरचे कंपोनंट्स किंवा जे आपण वर्ड किंवा पॉवर पॉईंट जे MSCITला तुम्ही शिकलाय किंवा CCC वगैरे शिकताय, ते सेम कन्सेप्ट आपण इथं शिकणार आहोत बऱ्यापैकी. तर फिफ्थ वन जो आहे तो इन्सर्ट अँड एडिट इमेजेस अँड शेप्स, सायझिंग, क्रॉपिंग, कलर, बॅकग्राऊंड, ग्रुप, अनग्रुप. म्हणजे तुम्ही एखादं इमेज कशी ॲड करायची किंवा शेप कसा ॲड करायचा
त्याला बॅकग्राऊंड कलर वगैरे कसा करायचा हे आपण 5th नंबरच्या प्रॅक्टिकलमध्ये शिकणार आहोत. देन 6th नंबरचं जे आहे ते म्हणजे काय आहे बघा, इन्सर्ट अँड अप्लाय व्हेरियस टेबल फॉर्मॅटिंग फीचर्स ऑन इट. मग टेबल कसा क्रिएट करायचा, त्याला वेगवेगळे फॉर्मॅटिंग कसे द्यायचे, हे सगळं आपण त्याच्यामध्ये पाहणार आहोत. देन 7th वन म्हणजे अप्लाय पेज लेआउट फीचर्स. पेजचा लेआउट कसा सेट करायचा, मग थीम त्या पेजला कशा, पेजचं बॅकग्राऊंड कसं असावं, हे सगळं आपण हे 7 नंबरमध्ये शिकणार आहोत. देन 8 नंबरचं प्रॅक्टिकल जे आहे तुम्हाला यूज मेल मर्ज विथ ऑप्शन्स. देन स्प्रेडशीटवरती आपल्याला पाहायचं आहे. स्प्रेडशीटमध्ये बरेचसे 4-5 प्रॅक्टिकल्स आपल्याला पाहायचे आहेत. त्याच्यामध्ये काय आहे, क्रिएट, ओपन अँड एडिट वर्कशीट ह्या गोष्टी आहेत. देन सॉर्ट डेटा कसा करायचा, फिल्टर कसा करायचा किंवा डेटा व्हॅलिडेशन फीचर्स कसं ॲड करायचं त्याला, चार्ट कसे आहेत क्रिएट करायचे, हे सगळं आपण स्प्रेडशीटमध्ये पाहणार आहोत. देन प्रेझेंटेशन टूल्स. तुम्हाला पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन ही कन्सेप्ट ऐकून माहीत असेल. तर PPT बनवतो आपण एखाद्या गोष्टीची. तर ही कशी बनवायची हे आपण प्रेझेंटेशन टूल्समध्ये पाहणार आहोत. तर ह्याच्यामध्ये 14वा नंबरचं प्रॅक्टिकल आहे बघा, क्रिएट स्लाइड प्रेझेंटेशन. स्लाइड प्रेझेंटेशन कसं हे करायचं, त्याच्यामध्ये पिक्चर्स, इमेज किंवा शेप्स कसे ॲड करायचे, हे सगळं आपण त्याच्यामध्ये पाहणार आहोत. ठीक आहे. देन जे आणि शेवटचे पॉईंट आहे तो इंटरनेट बेसिस. इंटरनेट रिलेटेड आपल्याला काही प्रॅक्टिकल्स 3 पाहायचे आहेत. त्याच्यामध्ये आहे कॉन्फिगर इंटरनेट कनेक्शन, यूज इंटरनेट फॉर डिफरंट वेब सर्व्हिसेस, कॉन्फिगर ब्राउझर सेटिंग अँड यूज ब्राउझर्स. म्हणजे हे जे आहे ICT, फंडामेंटल ऑफ ICT, हा टोटली जो आहे तुम्ही कम्प्युटर ओपन केल्यानंतर तुम्हाला एक्सेल पाहिजे म्हणजे मायक्रोसॉफ्ट ऑफिस रिलेटेड बऱ्यापैकी आपल्याला हा सिलेबस आहे. मायक्रोसॉफ्ट ऑफिस किंवा ओपन ऑफिस, आता आपण जे विंडोज 10 जे वापरलंय ते ओपन ऑफिसवरती आहे किंवा तुमचा जो सिलेबस आता आलाय तो ओपन ऑफिसवरती आहे. तर ते ओपन ऑफिस कसं यूज करायचं, ठीक आहे, तर त्याच्या रिलेटेड आपल्याला सगळे ते प्रॅक्टिकल्स करून पाहायचे आहेत. आणि टोटली एकदा तुम्हाला प्रॅक्टिकल समजले की थेरॉटिकल सगळ्या कन्सेप्ट समजत जातील. त्याला थेअरी पेपर अजिबात नाही आहे, फक्त प्रॅक्टिकल आपल्याला कंप्लीट करायचं आहे. देन ॲक्च्युअलमध्ये आपण आता सिलेबस पाहूयात, की आपल्याला शिकायचं काय काय आहे किंवा कोणकोणते पॉईंट्स आपल्याला पाहायचे आहेत. तर युनिट नंबर 1 मध्ये पहा, युनिट 1 आहे तो तुमचा इंट्रोडक्शन टू कम्प्युटर सिस्टीम. याच्यामध्ये युनिट आउटकम्स काय काय आहेत बघा. एक्सप्लेन द गिवन ब्लॉक डायग्राम ऑफ कम्प्युटर सिस्टीम, क्लासिफाय द गिवन टाइप्स ऑफ सॉफ्टवेअर, एक्सप्लेन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द स्पेसिफिक टाइप ऑफ नेटवर्क. हे असले युनिट आउटकम्स आहेत. तर आपल्याला पाहायचं काय आहे बघा, बेसिक्स ऑफ कम्प्युटर सिस्टीम. कम्प्युटर सिस्टीम तुम्हाला माहीत आहे, कम्प्युटर हा सर्वांना माहीत आहे. तर त्याचं बेसिक्स, मग ते कम्प्युटरमध्ये काय काय असतं. फॉर एक्झाम्पल त्याच्यामध्ये वेगवेगळे डिव्हाइस असणार आहेत. मग इनपुट डिव्हाइसेस असतील, आउटपुट डिव्हाइसेस असतील, इंटरनल काही चिप्स असणार आहेत, डेटा स्टोअर करण्यासाठी काही चिप्स असणार आहेत, काही मेमरी स्लॉट असणार. हे सगळं आपल्याला ते बेसिक्स ऑफ कम्प्युटर सिस्टममध्ये पाहायचं आहे. मग त्याच्यामध्ये त्याची ब्लॉक डायग्राम असेल कम्प्युटर सिस्टमची, ही पाहायची आहे. त्याचबरोबर काय पाहायचं आहे, इनपुट आउटपुट डिव्हाइसेस कुठले आहेत, CPU. आपण जो बोलतो की खाली जे वरती जर का स्क्रीन असेल, कम्प्युटर पाहिला असेल तर तुम्हाला माहीत आहे बऱ्यापैकी मुलांनी पाहिला असेल. कम्प्युटर हा आता कॉमन सगळीकडे पहिला बघायला मिळत नव्हता, पण आता काय ऑल ओव्हर आपल्याला कम्प्युटर अवेलेबल आहेत. तर तुम्ही कुठेही गेला असाल तरी बघितलं असाल की समोर एक स्क्रीन असते, टीव्ही सारखी एक स्क्रीन असते, पुढे कीबोर्ड, माऊस आणि खाली एक CPU असतो, ज्याला बोलतात सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. तर त्याच्या थ्रू आपण ते जे काय डेटा स्टोअर करून ठेवायचा हार्ड डिस्कमध्ये ते काम करत असतो. तर तो CPU असतो. ते CPU कसा असतो, काय असतो ते आपल्याला पाहायचं आहे. ॲक्च्युअल कॉलेज चालू होईल त्यावेळी आपण ॲक्च्युअलमध्ये ते पार्ट्स पाहायचे आहेत समोर. मग CPU काय असतो, UPS काय असतो, मॉनिटर कसा असतो, मग इनपुट डिव्हाइसेस कोणकोणते, मदरबोर्ड कसा आहे, किंवा मेमरी स्लॉट कोणकोणते असतात, ICs कोणकोणते आहेत, हे सगळं आपल्याला त्याच्यामध्ये ते कम्प्युटर खोलून पाहायचं आहे. ठीक आहे. देन
त्याच्यामध्ये अजून एक आतमध्ये पार्ट असतो अरिथमेटिक अँड लॉजिकल युनिट ALU आणि मेमरी युनिट. हे बेसिक्स ऑफ कम्प्युटरमध्ये. देन 1.2 जो तुम्हाला आहे तो इंटरनल कंपोनंट्स. त्याच्यामध्ये प्रोसेसर प्रोसेसर कसा असतो पाहायचा आहे. मदरबोर्ड्स, देन रँडम ॲक्सेस मेमरी, रॅम, रीड ओनली मेमरी, रॉम, व्हिडिओ कार्ड्स, जे तुम्ही गेम वगैरे खेळताय तर त्याला ग्राफिक्स कार्ड्स वगैरे वापरतात ते कार्ड्स वगैरे, किंवा व्हिडिओ क्लॅरिटीसाठी व्हिडिओ कार्ड्स असतात ते कार्ड्स, साऊंड कार्ड्स आवाज येण्यासाठी. तर हे देन इंटरनल हार्ड डिस्क ड्रायव्हर्स, हे सगळं आपल्याला इंटरनल कंपोनंट्समध्ये पाहायचं आहे. देन 1.3 जो तुमच्या स्क्रीन समोर दिसतोय तो एक्सटर्नल डिव्हायसेस. एक्सटर्नल डिव्हायसेसमध्ये काय आहे बघा, टाइप्स ऑफ इनपुट आउटपुट डिव्हायसेस. इनपुट डिव्हायसेस कोणते? मग कीबोर्ड असेल, माऊस असेल, पेन ड्राईव्ह असेल, हे इनपुट डिव्हायसेस. आउटपुट डिव्हायसेस कोणते? तुमची स्क्रीन किंवा प्रिंटर किंवा स्कॅनर, हे सगळे आउटपुट डिव्हायसेस आहेत. ठीक आहे. ज्याच्या थ्रू आपण सिस्टमला इनपुट देतो ते म्हणजे इनपुट डिव्हायसेस, आणि ज्याच्या थ्रू आपल्याला मेसेज दिसतो, आउटपुट दिसतो, तो म्हणजे आउटपुट डिव्हायसेस. ठीक आहे. तर त्याचबरोबर टाइप्स ऑफ मॉनिटर्स. मग तुमचे मॉनिटर्स कोणकोणते आहेत? CRD, LCD, हे फ्लॅट 60 फ्लॅट साईजचे असतात. हे सगळं आपल्याला त्याच्यामध्ये मॉनिटर्सचे टाइप्स पाहायचे आहेत. देन कीबोर्ड्स. कीबोर्डमध्ये कोणकोणत्या कीज असतात? फंक्शनल की असतात, न्यूमेरिकल कीज असतात. ह्या कीज बघायच्या आहेत आपल्याला. देन माऊस, माऊसचा यूज कसा असतो. देन प्रिंटर, प्रिंटर वेगवेगळे आहेत. प्रिंटरचे टाइप्स असतात. डॉट मॅट्रिक्स आहे, इंकजेट प्रिंटर आहे, लेझर जेट आहे, प्लॉटर अँड स्कॅनर, हे पाहायचं आहे. ह्या कन्सेप्ट आपल्याला 1 बाय 1 बेसिक, थोडं थेरॉटिकल कन्सेप्ट पाहायची आहे त्याची, प्लस त्याच्यावरती आपल्याला ॲक्च्युअलमध्ये प्रॅक्टिकलमधला पार्ट पाहायचा आहे. मग तो प्रिंटर आपण समोर घेऊन बघणार आहोत की प्रिंटर काय असतो, मग त्याला पार्ट कोणकोणते आहेत, मग त्यातला इनपुट कसं दिलं जातं, किंवा टोनर कसं त्याच्यामध्ये असतं, मग त्याचं वर्किंग कसं होतं, हे आपण सगळं आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. ठीक आहे. प्रिंटरचे वेगवेगळे टाइप सांगितले मी तुम्हाला, तर हे सगळं पाहायचं आहे. देन एक्सटर्नल स्टोरेज डिव्हाइस, CD, तुम्ही CD यूज करता, DVD यूज करता, हार्ड डिस्क वगैरे किंवा पेन ड्राईव्ह, हे सगळे एक्सटर्नल डिव्हाइसेस तुम्ही त्याच्यामध्ये यूज करणार आहात. ठीक आहे. म्हणजे जे आउटपुटसाठी आपण वापरणार आहोत, जे बाहेरून कनेक्ट करणार आहोत, ते म्हणजे एक्सटर्नल डिव्हाइसेस. देन ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर 1.4 मध्ये आपल्याला पाहायचं आहे ते ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. त्याच्यामध्ये वर्ड प्रोसेसिंग, स्प्रेडशीट, डेटाबेस मॅनेजमेंट, फोटो एडिटिंग सॉफ्टवेअर, व्हिडिओ एडिटिंग सॉफ्टवेअर, ग्राफिकल मॅनिप्युलेशन सॉफ्टवेअर, सिस्टम सॉफ्टवेअर, लिंकर, डिव्हाइस ड्रायव्हर, ऑपरेटिंग सिस्टम अँड इट्स युटिलाइज. म्हणजे हे आपल्याला बऱ्यापैकी पाहायचं आहे की ॲक्च्युअलमध्ये सॉफ्टवेअरचा यूज कसा होणार. ऑफिस आपण बघणार आहोत. देन नेटवर्क इन्व्हायरमेंट. नेटवर्क जे काय तुमचं इंटरनेट कनेक्शन वगैरे जे दिलं जातं कम्प्युटर आणि जिथून तुम्हाला सोर्स मिळतो इंटरनेटचा, ह्याचं कनेक्शन जे आहे ते लॅन थ्रू होतं, नेटवर्क थ्रू होतं. नेटवर्क आपण बोलतो मोबाईलचं नेटवर्क गेलं. नेटवर्क गेलं म्हणजे काय, रेंज गेली. म्हणजेच काय, जो काय तुमचा प्रवाह चालू होता सिग्नलचा, तो थोडक्यात कोलॅप्स झाला. हे सगळं नेटवर्क आपण कसं आहे किंवा ह्याच्यासाठी काय काय यूज करायचं आहे. मग त्याच्यामध्ये आहे नेटवर्क इंटरफेस कार्ड, हब वापरतात, स्विच वापरतात, राउटर असतं, मॉडेम कन्सेप्ट आहे, लॅन आहे, लोकल एरिया नेटवर्क, मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क आहे, वाईड एरिया नेटवर्क आहे, WLAN आहे, वायफाय. वायफाय तुम्ही कन्सेप्ट बघितलेले आहे, किंवा तुम्ही मोबाईल थ्रू वायफाय वगैरे शेअर करता, सेम तसंच वायफाय आपल्याला यूज करता येतं कम्प्युटरसाठी. आणि ब्लूटूथ, ह्या कन्सेप्ट आपल्याला पाहायचे आहेत किंवा हे आपल्याला शिकायचे आहे. देन 1.6 मध्ये काय आहे बघा, वर्किंग विथ ऑपरेटिंग सिस्टीम. Create and manage file and folder, create file, rename, delete file, folder, searching files folder, application installation, create shortcut of application on the desktop. हे सगळं आपल्याला पाहायचं आहे युनिट नंबर 1 मध्ये. युनिट नंबर 1 जो आहे तो तुमचा काय आहे, इंट्रोडक्शन टू कम्प्युटर सिस्टीम. देन युनिट नंबर 2 जो आहे तो काय आहे बघा, वर्ड प्रोसेसिंग. वर्ड प्रोसेसिंग मध्ये काय पाहणार आहोत आपण, तर 2.1 मध्ये वर्ड प्रोसेसिंग ओव्हरव्ह्यू. ओव्हरव्ह्यू ऑफ वर्ड प्रोसेसर,
बेसिक्स ऑफ फॉन्ट टाईप. वर्ड फाईल ओपन केली तर त्याला फॉन्ट टाईप कशी द्यायची, साईज, त्याला कलर, त्याला बोल्ड, इटॅलिक हे आपल्याला इफेक्ट्स देता येतात. देन केस चेंजिंग ऑप्शन्स, देन प्रिव्ह्यूइंग डॉक्युमेंट, सेव्हिंग डॉक्युमेंट, क्लोजिंग डॉक्युमेंट, एक्झिट ॲप्लिकेशन, हे सगळं आपल्याला ते वर्ड फाईल ओपन केल्यानंतर आपल्याला हे प्रॅक्टिकली करून बघायचं. हे दिसाय जरी थेरॉटिकल कन्सेप्ट खूप मोठ्या असल्या तर प्रॅक्टिकल करण्यासाठी ह्याला फक्त 10 मिनिटाची आपल्याला ह्या पॉईंटला गरज आहे. 2.1 हा म्हणजे त्याला टाईप द्यायचा, त्याची साईज करायची किंवा इटॅलिक, बोल्ड किंवा कलर द्यायचा. हे फॉर्मॅटिंग करायला एक 10 मिनिट्सची आपल्याला टायमिंग लागतं. जर का दिसाय जरी पॉईंट्स मोठे असले तरी. ठीक आहे. वर्ड प्रोसेसिंग, ठीक आहे, युनिट नंबर सेकंड आपल्याला पाहिजे आहे. देन त्याच्यामध्ये 2.2 जो आहे तो एडिटिंग डॉक्युमेंट. डॉक्युमेंट एडिट करत असताना काय काय मग स्क्रोल थ्रू टेक्स्ट, इन्सर्ट डिलीट टेक्स्ट, टेक्स्ट डिलीट करायचा आहे, एखादं टेक्स्ट सिलेक्ट करायचं आहे, अंडो रिडो करायचा आहे, ती कमांड कशी यूज करायची. देन ड्रॅग आणि ड्रॉप कसं करायचं, मूव टेक्स्ट, टेक्स्ट मूव कसा करायचा, कॉपी कसं करायचं डेटा, कट कसा करायचा, पेस्ट कसा करायचा, म्हणजे एक फाईल दुसऱ्या फाईलमध्ये पेस्ट कशी करायची. हे सगळं फ्यू सेकंडमध्ये आपल्याला समजू शकतं प्रॅक्टिकली आपण एकदा एक्झिक्युशन चालू केल्यानंतर. फाइंड अँड रिप्लेस, लाईन स्पेसिंग, हे सगळं आपण पाहणार आहोत एडिट डॉक्युमेंटमध्ये. देन 2.3 आहे तो चेंजिंग द लेआउट ऑफ द डॉक्युमेंट. त्याच्यामध्ये ॲडजस्ट पेज मार्जिन, चेंज पेज ओरिएंटेशन, क्रिएट हिडर अँड फुटर, सेट अँड चेंज, आयडेंटिफिकेशन, इन्सर्ट अँड क्लिअर टॅब्स, हे सगळं 2.3 मध्ये पाहणार. देन 2.4 मध्ये आपल्याला काय पाहायचं आहे पहा, इन्सर्टिंग एलिमेंट्स टू वर्ड डॉक्युमेंट्स. मग पेज ब्रेक, इन्सर्ट पेज कसं करायचं, इन्सर्ट द डेट अँड टाईम, इन्सर्ट कॅरेक्टर सिम्बॉल्स कसे, पिक्चर कसे इन्सर्ट करायचे, हे सगळं आपण पाहणार आहोत 2.4 मध्ये. देन 2.5 मध्ये वर्किंग विथ टेबल. मग टेबल कसा क्रिएट करायचा, त्या टेबलला फॉर्मॅटिंग कसं द्यायचं, त्याची साईज कशी स्पेसिफाय करायची, हे सगळं आपण टेबलमध्ये पाहणार आहोत. देन 2.6 मध्ये काय दिलेलं आहे बघा, वर्किंग विथ कॉलम्ड लेआउट अँड सेक्शन ब्रेक. सेक्शन ब्रेक कसा करायचा, कॉलम कसा क्रिएट करायचा, न्यूज लेटर स्टाईल कॉलम्स कसे यूज करायचे, ॲडजस्ट कॉलम स्पेसिंग, मॅन्युअल कॉलम ब्रेक्स, हे सगळं कसं आपण यूज करणार आहोत हे प्रॅक्टिकलला पाहायचं आहे. देन युनिट नंबर 3 जो आहे तो स्प्रेडशीट. स्प्रेडशीट कशी क्रिएट करायची, ओव्हरव्ह्यू ऑफ वर्कबुक अँड वर्कशीट, क्रिएट वर्कशीट, वर्कशीट कशी क्रिएट करायची, एंटरिंग सॅम्पल डेटा, सेव्ह डेटा कसा करणार त्याच्यामध्ये, कॉपी वर्कशीट कशी करायची, डिलीट कशी करता येईल, क्लोज कशी करता येईल, ओपन कसे करता येईल वर्कबुक, हे सगळं आपण स्प्रेडशीटमध्ये पाहणार आहोत. देन ती वर्कशीट एडिट करत असताना त्या रोजची हाईट, कॉलमची विड्थ, देन इन आउट, स्पेशल सिम्बॉल्स, कमेंट्स, टेक्स्ट बॉक्स, हे सगळं आपण यूज करणार आहोत. देन फॉर्मॅटिंग सेल्स अँड शीट्स, मग सेटिंग सेल टाईप्स त्याच्यामध्ये कसे सेट करायचे, टेक्स्ट अलाइनमेंट, हे सगळं आपण ऑप्शन्स त्याच्यामध्ये पाहणार आहोत की त्या पर्टिक्युलर वर्कशीटला आपण एडिटिंग कसं करता येईल. वर्किंग विथ फॉर्म्युलाज, काय आपल्याला फॉर्म्युला येतात, लावता येतात, मग समचा असेल किंवा मिनिमम व्हॅल्यू ॲव्हरेज फाइंड करायचं आहे, मॅक्स व्हॅल्यू फाइंड करायची आहे, स्क्वेअर रूट, पॉवर, हे आपण फॉर्म्युला लावून देखील त्या स्प्रेडशीटमधनं आपण किंवा वर्कशीटमधनं आपण तयार करू शकतो, डायरेक्टली व्हॅल्यू आपण फाइंड करू शकतो. देन ॲडव्हान्स्ड ऑप्शन्स काय आहेत त्याच्यामध्ये काय पाहणार आहोत, कंडिशनल फॉर्मॅटिंग, डेटा फिल्टर कसा करायचा, डेटा सॉर्टिंग कसा करायचा, मग असेंडिंग ऑर्डर असेल किंवा डिसेंडिंग. देन डेटा व्हॅलिडेट करायचा आहे, ग्राफिक्स कसं ॲड करायचं, हिडर फुटर कसा पेजला ॲड करायचा, हे देखील आपण पाहणार आहोत हे युनिट नंबर 3 मध्ये. देन युनिट नंबर 4 जो आहे तुमचा प्रेझेंटेशन टूल. प्रेझेंटेशन टूलमध्ये काय पाहणार आहोत आपण, हाऊ टू क्रिएट प्रेझेंटेशन, हाऊ टू क्रिएट प्रेझेंटेशन. देन स्टार्टिंग न्यू प्रेझेंटेशन, नवीन प्रेझेंटेशन कसं स्टार्ट करायचं, बेसिक प्रेझेंटेशन कसं क्रिएट करायचं,
वर्किंग विथ टेक्स्ट बॉक्स, अप्लाय कॅरेक्टर फॉर्मॅट, व्ह्यू ऑफ प्रेझेंटेशन, सेव्हिंग वर्क, बॅकग्राऊंड, स्लाइड सिक्वेन्स, हे सगळं स्लाइड शोमध्ये आपण पाहणार आहोत. देन इन्सर्टिंग मीडिया एलिमेंट. तर इन्सर्टिंग मीडिया एलिमेंटमध्ये ॲडिंग अँड मॉडिफाईंग ग्राफिकल ऑब्जेक्ट, इन्सर्ट ऑडिओ क्लिप्स, कशी ऑडिओ क्लिप्स इन्सर्ट करता येते त्याला हे पाहणार आहोत. देन ग्राफिकल ऑब्जेक्ट ऑन अ स्लाइड फॉर्मॅट, ग्राफिकल ऑब्जेक्ट ऑन स्लाइड ग्रुप, ॲनिमेशन इफेक्ट कसा द्यायचा त्याला हे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनला. त्याच्यामध्ये नोट्स, प्रिंट, प्रेझेंटेशन वगैरे आपल्याला स्पीकर नोट यूज करता येतो. वर्किंग विथ टेबल्स, इन्सर्ट टेबल, ह्याच्यामध्ये टेबल वगैरे ॲड कसा करायचा हे देखील आपण पाहायचं आहे. ठीक आहे, हा युनिट नंबर 4 मध्ये. देन त्याच्यामध्ये अजून 4.4 काय आहे बघा, वर्किंग विथ चार्ट, इन्सर्ट चार्ट्स इन अ स्लाइड, मॉडिफाईंग अ चार्ट, इम्पोर्ट चार्ट फ्रॉम अदर ऑफिस ऑप्शन ॲप्लिकेशन. हे सगळं आपल्याला युनिट नंबर 4 मध्ये पाहायचं. तर युनिट नंबर 5 मध्ये काय पाहायचं आहे बघा, बेसिक्स ऑफ इंटरनेट. त्याच्यामध्ये काय पाहायचं आहे 5.1 मध्ये, वर्ल्ड वाईड वेब, WWW जे आपण यूज करतो एखादी वेबसाईटमध्ये सर्च करत असताना, ते म्हणजे वर्ल्ड वाईड वेब. इंट्रोडक्शन, इंटरनेट, क्लाउड म्हणजे काय, वेबसाईट्स कशा असतात, वेब पेजेस कशी क्रिएट केली जातात किंवा कशी असतात. आता लास्ट इयरच्या फायनल इयरच्या मुलांना आहे क्लायंट साईड स्क्रिप्टिंग, तर त्याच्यामध्ये वेबसाईट कशी डिझाईन करायची हे सगळे सिलेबस आहे. तुम्हाला देखील लास्ट इयरला येशील, जी कम्प्युटर डिपार्टमेंटचे विद्यार्थी आहेत तर त्यांना लक्षात येईल की वेबसाईट कशी डिझाईन करायची आहे ते. ठीक आहे. देन हिस्ट्री, एक्सटेन्शन, डिफॉल्ट पेज, डिफॉल्ट सर्च इंजिन, create and driving bookmarks, use search engine effectively for searching the content. Then 5.2 मध्ये जे पाहायचं आहे ते वेब सर्व्हिसेस. मग ईमेल, तुम्ही जेव्हा ॲप्लिकेशन फॉर्म भरत असताना ॲडमिशन फॉर्म तुम्ही ईमेल आय डी वगैरे क्रिएट केला आहे, मग ते कसे क्रिएट करायचे ते आपल्याला इथं पाहायचं आहे, किंवा कसे त्याचं वर्किंग कसं करायचं. देन चॅट व्हिडिओ कॉन्फरन्सिंग कशी करता येते, ई लर्निंग, ई शॉपिंग कसं करता येते, ई रिझर्वेशन, इंटरनेट रिझर्वेशन, ई ग्रुप, सोशल नेटवर्किंग, हे सगळे आपल्याला याच्यामध्ये पाहायचं आहे. तर टोटल तुम्हाला 5th युनिट्स आहेत, 5 युनिट्स आहेत, आणि ते 5 युनिट्सचा यूज करून तुम्हाला बेसिक्स ऑफ फंडामेंटल्स ऑफ ICT हा सब्जेक्ट तुमचं सगळं बेसिक नॉलेज तुम्हाला मिळवून घ्यायचं आहे. त्याच्यावरती तुम्हाला काय होईल, प्रॅक्टिकल डेली तुमचं वीकली 2 प्रॅक्टिकल्स होतील. त्या प्रॅक्टिकलमध्ये तुम्ही यायचं आहे आणि प्रॅक्टिकल एक्झिक्युशन करायचं आहे. जसं प्रॅक्टिकल तुम्ही कराल, जसं प्रॅक्टिकल एक्झिक्युशन कराल तसं ते प्रॅक्टिकल लिहून काढायचं मॅन्युअलमध्ये आणि ते चेक करून घ्यायचं. ठीक आहे. तर ते 1 बाय 1 आपल्याला ते प्रॅक्टिकल स्लॉटला करायचं आहे ॲक्च्युअलमध्ये प्रॅक्टिकल चालू झाल्यानंतर. आणि ह्या सब्जेक्टमध्ये थेरॉटिकलपेक्षा तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. जेवढं तुम्ही प्रॅक्टिकल नॉलेज घ्याल, जेवढं तुम्ही प्रॅक्टिस कराल कम्प्युटरसमोर बसून, तेवढं तुमच्यासाठी ते चांगलं आहे. ठीक आहे. अजून हा सब्जेक्ट शिकत असताना आपण काय करतो, सेमिस्टरच्या सुरुवातीला एक मायक्रो प्रोजेक्ट म्हणून देतो. म्हणजे मायक्रो प्रोजेक्ट म्हणजे काय, मग तुम्ही एखादं वर्ड फाईल तयार करू शकता एक 10 पेजेसची, किंवा एखादं पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन तयार करू शकता, किंवा तुम्ही एखादं आपलं छोटंसं ड्रॉइंग वगैरे तयार करून त्याच्याला कलर वगैरे इफेक्टिव्हली देऊ शकता. म्हणजे काहीतरी एखादा टेबल तयार करू शकताय, टाईम टेबल वगैरे. असं फॉर्मॅटिंग करून एक 5 पेजेस किंवा 6 पानाचा रिपोर्ट एक जमा करायचा असतो सेमिस्टरच्या एंडिंगला, आणि सेमिस्टरच्या सुरुवातीला एक मायक्रो प्रोजेक्ट म्हणून दिला जातो. तो 10 मार्क्ससाठी असतो. ठीक आहे. तर आपल्या लायब्ररीमध्ये बरेचसे पुस्तकं आहेत कम्प्युटर फंडामेंटलचे, बेसिक्स ऑफ कम्प्युटर फंडामेंटल, किंवा कम्प्युटर डॉक्टर राजेंद्र कवाले यांचं पुस्तक आहे. तर तुम्ही ते वापरून तुम्हाला लक्षात येईल की, किंवा जरी तुम्ही ऑनलाईन जरी सर्च केलात इन्फॉर्मेशन, तरी तुम्हाला लक्षात येईल की फंडामेंटल ऑफ ICT काय आहे. ठीक आहे. बऱ्यापैकी CCC किंवा MSCTला शिकलेला बऱ्यापैकी सिलेबस असतो. तर जसं आपण पाहिलं, जसा सिलेबस पाहिला सेम आपण युनिट नंबर 1 मध्ये इंट्रोडक्शन टू कम्प्युटर सिस्टीम आपण युनिट नंबर 1 बघितलेला आहे.
तर त्याची ब्लॉक डायग्राम पहा, तुमच्या स्क्रीन समोर दिसते. स्टोरेज डिव्हाइस आतमध्ये दिलेलं आहे बघा. कंट्रोल युनिट एक आहे. ALU म्हणजे अरिथमेटिक अँड लॉजिकल युनिट एक आहे. आणि हे सगळं जे आहे ते CPU, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, जी प्रोसेसिंग होते, जो तुम्ही म्हणता स्क्रीन, कम्प्युटरचे ज्याच्या समोर दिसतं आउटपुटला स्क्रीन दिसते, ती स्क्रीन सोडून एक खाली चौकोनी डब्बा असतो पहा. तो डब्बा म्हणजे तुमचा CPU, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. तिथं सगळी प्रोसेस होत असते. आणि आउटपुट म्हणजे तुमची स्क्रीन, आणि इनपुट म्हणजे तुमचा कीबोर्ड आणि माऊस. इनपुट डिव्हाइसेस, इनपुट युनिट म्हणजे कीबोर्ड माऊस थ्रू इनपुट जे येईल ते कंट्रोल युनिटला येईल, तिथं प्रोसेस होईल. डेटा काय स्टोरेज करायचा असेल तर स्टोरेज वगैरे राहील. अरिथमेटिक लॉजिकल युनिट्सचा यूज होईल. आणि ही सगळी प्रोसेस CPU मध्ये होती. आणि जे काय CPU थ्रू पुन्हा आउटपुट युनिट येतं. ठीक आहे. जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा तुम्हाला ते एक डिस्प्ले डिव्हाइसेसची एक केबल असते. तर त्या केबल थ्रू इनपुट आणि आउटपुट डेटा होत असतो. तर इनपुट युनिटमध्ये काय सांगितलेलं आहे पहा त्यांनी. कम्प्युटर नीड टू रिसीव्ह डेटा अँड इन्स्ट्रक्शन इन ऑर्डर टू सॉल्व एनी प्रॉब्लेम. Therefore, we need to input the data and instruction into the computer. The input unit consists of one or more input devices. मग त्याच्यामध्ये कोणकोणते आहेत बघा. कीबोर्ड इज वन ऑफ द मोस्ट कॉमनली युज्ड इनपुट डिव्हाइसेस. कीबोर्ड आहे. देन कॉमनली युज्ड इनपुट डिव्हाइसेस आर द माउस, फ्लॉपी डिस्क, ड्रायव्हर, स्कॅनर, एक्सेट्रा. ऑल इनपुट डिव्हाइसेस परफॉर्म द फॉलोइंग फंक्शन. इनपुट डिव्हाइसेसचं वर्क काय आहे बघा, सांगितलेलं आहे. ॲक्सेप्ट द डेटा अँड इन्स्ट्रक्शन फ्रॉम द आउटसाइड वर्ल्ड. म्हणजे बाहेरचा जो काही युजरकडून इनपुट घ्यायचा आहे तो डेटा घ्यायचं काम करतं इनपुट डिव्हाइसेस. कन्वर्ट इट टू द फॉर्म दॅट द कम्प्युटर कॅन अंडरस्टँड. म्हणजे तुम्ही जी नॉर्मल लँग्वेज बोलता, हाय लेवल लँग्वेज, ते कम्प्युटरला समजत नाही. कम्प्युटर त्याचं कन्वर्जन 0 आणि 1 मध्ये करत असतो. सिस्टमला समजला, सिस्टमला काय समजतं, 0 आणि 1 ही लँग्वेज समजत असते. तर ह्याच्यामध्ये कन्वर्ट करण्याचं काम करत असतो. देन सप्लाय द कन्वर्ट डेटा टू द कम्प्युटर सिस्टीम फॉर फर्दर प्रोसेसिंग. पुढच्या प्रोसेसिंगसाठी तो डेटा सेंड करतो कोणाकडे, कंट्रोल युनिटकडे किंवा CPU कडे. देन सीपीयू काय करतं बघा, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, द कंट्रोल युनिट, अरिथमेटिक अँड लॉजिकल युनिट ऑफ द कम्प्युटर टुगेदर नो ॲज द सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. सगळं मिळून हे CPU होतो. Then the CPU is like the brain performance of the following function. It perform all calculations, सगळे कॅल्क्युलेशन करू शकतो तो. It takes all decision, सगळे डिसिजन घेऊ शकतो. It controls all end of the computer. Then ALU, all calculation are performed in the arithmetic and logic unit. तुमचं जे काय कॅल्क्युलेशन करायचे आहेत मॅथमॅटिक्स, ते सगळं ALU मध्ये होत असतं. The ALU can perform the basic operations such as addition, subtraction, multiplication, division, etc. And does logical operations greater than, less than, or equal to, not equal to, सगळे ऑपरेशन ALU मध्ये होत असतात. ठीक आहे. Then control unit, it controls all data other unit in the computer. The control unit instruction used to input unit. Then output युनिट आहे त्याच्यामध्ये. देन स्टोरेज डिव्हाइसेस आहेत. स्टोरेज डिव्हाइसेसमध्ये काय काय आहे बघा. मेन और प्रायमरी मेमरी, सेकंडरी मेमरी. ठीक आहे. देन मेन मेमरी किंवा प्रायमरी मेमरी कशाला बोलली जातं, हाय स्पीड मेमरी असते ही. इट कंट्रोल द डेटा इनपुट अँड आउटपुट स्पीड विथ द प्रोसेसर स्पीड. आपण मोबाईल घेत असताना बघतो बघा, रॅम किती आहे, 2 GB आहे का, 3 GB आहे का, 4 GB आहे का. म्हणजे जेवढी रॅमची तुमची साईज चांगली असेल, रॅम जेवढा जास्त असेल तेवढं त्याचं वर्किंग स्पीड जास्त आहे. स्पीड वर्क स्पीडली होतं. ठीक आहे. देन म्हणून आपण रॅम शक्यतो जास्त रॅम यूज करतो. देन प्रोसेसर मॅटर करतो, प्रोसेसर देखील स्पीडसाठी असतो. देन साईज ऑफ मेन मेमरी स्मॉल, साईज स्मॉल असते पण त्याची कॉस्ट हाय असते. देन एक्झाम्पल ऑफ मेन मेमरी इज रॅम और रॉम. आणि सेकंडरी मेमरी, स्पीड इज दिस मेमरी स्लो बट कॅन यू यूज वेस्ट अमाऊंट ऑफ सेकंडरी मेमरी ऑफ स्टोरेज ऑफ लॉंग साईज डेटा. जास्त डेटा साईजचा डेटा स्टोअर करण्यासाठी यूज करतो.
मेन मेमरीमध्ये रॅम आणि रॉम. रॅम म्हणजे काय असतं? रॅम इज अ रँडम ॲक्सेस मेमरी आणि रॉम म्हणजे रीड ओन्ली मेमरी. ठीक आहे. मेमरीचे टाइप्स माहीत पाहिजे तुम्हाला रॅम आणि रॉम. रॅम म्हणजे रँडम ॲक्सेस मेमरी आणि रॉम म्हणजे रीड ओन्ली मेमरी. रॅम इज अ व्होलाटाईल. इट कंटेन्स आर लॉस्ट व्हेन द डिव्हाइस इज पॉवर्ड ऑफ. म्हणजे डिव्हाइस जर का पॉवर ऑफ झाली, अचानक लाईट गेली, तर डेटा त्याच्यातला लॉस होतो रॅममधला. तर रॉम इज अ नॉन व्होलाटाईल असते. म्हणजे इट कंटेन्स अँड रिटर्न इवन व्हेन डिव्हाइस इज पॉवर्ड ऑफ. म्हणजे डेटा याच्यामध्ये लॉस होत नाही. टाईप्स बघा याच्यामध्ये रॅमचे. स्टॅटिक रॅम आहे, डायनॅमिक रॅम आहे. आणि रॉममध्ये कुठले कुठले टाईप्स आहेत? पी रॉम, ई रॉम, EEP रॉम. ठीक आहे. त्याचा यूज allow the computer to read data quickly. ROM store the program required to identify boot of computer. ठीक आहे. डेफिनेशन बघा त्याची. रँडम ॲक्सेस मेमरी or RAM is a form of data storage that can be accessed randomly at any time in any order and from any physical location. आणि रीड ओनली मेमरी or ROM also form of data storage that cannot easily altered or programmed. Then stands for random access memory, read only memory. ठीक आहे. तर ह्याच्यातनं फक्त तुम्ही एवढं लक्षात ठेवा की काय CPU असतो. CPU मध्ये वेगवेगळे पार्ट्स असतात. सेंट्रल प्रोसेसिंग युनिट असतो. त्याच्या थ्रू कम्प्युटर वर्क होतं. आउटपुटला स्क्रीन असते, इनपुटला कीबोर्ड माऊस असतो आणि इन बिटवीन जे असतं ते CPU असते, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. मग त्याच्यामध्ये ALU असतं, कंट्रोल युनिट असतो, स्टोरेज डिव्हाइसेस असतात CPU मध्ये. ठीक आहे. आणि काही CPU मध्ये स्टोरेज डिव्हाइसचे रॅम आणि रॉम सारख्या मेमरी यूज करतात, जो डेटा स्टोअर करण्यासाठी किंवा त्या डेटा स्टोअर करून त्याचं स्पीड वाढवण्यासाठी. ठीक आहे. तर हे तुम्ही थोडा सिलेबस रिवाइज करा किंवा तुम्ही एकदा पहा तो सिलेबस आणि सिलेबस पाहून झाल्यानंतर काही क्युरीज असतील तर मला विचारा, मला टेक्स्ट करा, मेसेज करा किंवा हे थोडेसे पॉईंट्स तुम्ही समजून घ्या आणि नेक्स्ट लेक्चरला अजून थोडेसे पॉईंट्स आपण डिस्क्राईब करणार आहोत. कम्प्युटर ॲक्च्युअली कसा असतो त्याचे आपण काही ब्लॉक डायग्राम्स वगैरे वर्किंगमधल्या पाहूयात. ठीक आहे. आपण थांबूया तिथं. थँक्यू.